नमस्कार मित्रांनो, चला आज आपण इतिहासाच्या एका खूपच रंजक पानावर नजर टाकूया. आज आपण बोलणार आहोत मान्यखेडचे राष्ट्रकूट आणि कल्याणीचे चालुक्य यांच्याबद्दल. ही दोन खूप महत्त्वाची राजघराणी होती. आता सुरुवातच करूया एका जबरदस्त प्रश्नानं. जरा विचार करा, एक डोंगर उतारावरचा अख्खाच्या अख्खा खडक आणि त्या एकाच खडकातून कोणतीही वीट किंवा सिमेंट न वापरता फक्त कोरून एक अख्खं मंदिर बनवणं शक्य आहे का? काय वाटतं? तर याचं उत्तर आहे हो, हे शक्य आहे आणि हे करून दाखवलंय राष्ट्रकूटांनी. आपल्यासमोर जे दिसतंय ना, ते आहे वेरूळचं कैलासनाथ मंदिर. बघा तर खरं, काय अद्भुत, काय अविश्वसनीय कलाकृती आहे ही, एकाच खडकातून कोरलेलं. मग चला या अद्भुत राजघराण्याबद्दल आपणच काय काय जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी राष्ट्रकूटांची ओळख करून घेऊ, मग सम्राट अमोघवर्ष आणि त्यांच्या सुवर्ण काळाबद्दल बोलू. त्यांचं कला आणि साहित्यातलं योगदान पाहू, त्यांची प्रशासन व्यवस्था कशी होती हे समजावून घेऊ आणि शेवटी कल्याणीच्या चालुक्यांचा उदय कसा झाला हे बघू. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, राष्ट्रकूटांची ओळख. म्हणजे हे कोण होते, कुठून आले आणि मांडलिक ते सम्राट हा प्रवास त्यांनी कसा केला? तर बघा, राष्ट्रकूट हे मूळचे कन्नडिग होते आणि सुरुवातीला ना ते चालुक्यांचे मांडलिक होते. मांडलिक म्हणजे काय, तर मोठ्या राजाच्या हाताखाली काम करणारे छोटे शासक. पण मग हळूहळू ते शक्तिशाली बनले आणि त्यांनी स्वतःचं एक विशाल स्वतंत्र साम्राज्य उभं केलं. आणि या महान घराण्याची सुरुवात कोणी केली, तर त्यांचं नाव होतं दंतीदुर्ग. त्यांनी साधारणपणे इसवी सन 753 पासून ते 973 पर्यंत राज्य केलं. म्हणजे विचार करा, जवळजवळ 200 वर्षांपेक्षा जास्त काळ यांचं राज्य होतं. आता त्यांच्या साम्राज्याचा विस्तार किती मोठा होता हे बघा. उत्तरेला नर्मदा नदीपासून थेट दक्षिणेत कावेरी नदीपर्यंत केवढा मोठा प्रदेश होता त्यांच्या ताब्यात. या साम्राज्यामुळे कर्नाटकच्या वैभवात तर खूप मोठी भर पडली. आता राष्ट्रकूट घराण्यात एक असा राजा होऊन गेला जो खूपच खास होता. त्यांचं नाव सम्राट अमोघवर्ष आणि त्यांच्या काळाला ना सुवर्णकाळ म्हटलं जातं. एक असा शासक जो आपल्या युद्ध कौशल्यापेक्षा शांती आणि समृद्धीसाठी ओळखला जातो. अमोघवर्ष हे खरंच खूप वेगळे राजे होते. म्हणजे विचार करा, तो काळ असा होता की सगळे राजे सतत लढाया करायचे, पण अमोघवर्षांना युद्ध संघर्ष हे अजिबात आवडायचं नाही. ते खूप शांतताप्रिय होते. त्यांनी काय केलं तर गंगा आणि पल्लव यांसारख्या मोठ्या घराण्यांशी लढण्याऐवजी त्यांच्याशी वैवाहिक संबंध जोडले, मैत्री केली. इतकंच नाही तर ते कला आणि सर्व धर्मांचे मोठे संरक्षक होते. हो, त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला बरीच आव्हानं आली, पण तरीही त्यांनी शांतीचाच मार्ग धरला. आणि त्यांची प्रसिद्धी फक्त भारतापुरती नव्हती. त्या काळात सुलेमान नावाचा एक अरब प्रवासी भारतात आला होता. त्याने काय म्हटले माहितीये? तो म्हणतो की अमोघवर्ष हे जगातल्या 4 सर्वोत्तम सम्राटांपैकी एक आहेत. विचार करा, किती मोठी गोष्ट आहे हे. ठीक आहे, आता आपण वळूया त्यांच्या कला आणि साहित्यातल्या योगदानाकडे, कारण हाच तो वारसा आहे जो राष्ट्रकूटांनी आपल्यासाठी मागे ठेवला आहे, एक चिरस्थायी वारसा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, राष्ट्रकूटांचा काळ हा कन्नड आणि संस्कृत साहित्यासाठी अक्षरशः सुवर्ण काळ होता. या दोन्ही भाषांना त्यांनी खूप मोठं प्रोत्साहन दिलं. या काळात काही खूप मोठे ग्रंथ लिहिले गेले. उदाहरणार्थ कविराज मार्ग हा कन्नडमधला पहिला उपलब्ध ग्रंथ मानला जातो. त्यानंतर त्रिविक्रम यांनी लिहिलेला नलचंपू. महान कवी पंप यांनी तर आदिपुराण आणि विक्रमार्जुन विजय हे ग्रंथ लिहिले. आणि कवी पोन्ना यांनी शांतिपुराण रचलं. केवढी मोठी साहित्याची परंपरा. आणि हे आहेत ते महान कवी पंपा. ते इतके मोठे होते की त्यांच्या सन्मानार्थ आजही, म्हणजे आजच्या काळातही कर्नाटकात नाडोज नावाचा एक खूप मोठा पुरस्कार दिला जातो. पाहिलं, इतिहास कधीच जुना होत नाही, त्याचा संबंध थेट आजच्या दिवसाशी असतो. आता आपण सुरुवातीला त्या कैलासनाथ मंदिराचं बोललो होतो, आठवतंय? त्याची उंची किती असेल, काही अंदाज? तब्बल 100 फूट. खरं सांगायचं तर हे मंदिर म्हणजे जगातल्या आश्चर्यांपैकी एक आहे. कल्पना करा, वरून कोरायला सुरुवात करायची आणि खालपर्यंत कोरत जायचं, तेही एकाच खडकात. हे अद्भुत काम राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण याच्या काळात झालं. आता इतकं मोठं साम्राज्य, एवढं साहित्य, एवढी कला, हे सगळं सांभाळायचं म्हणजे सोपं काम नाही. मग ते कारभार कसा चालवत होते, त्यांची प्रशासन व्यवस्था कशी होती, चला हे समजून घेऊया. त्यांनी कारभार सोपा व्हावा म्हणून साम्राज्याची विभागणी केली होती. बघा कसं, सगळ्यात वर राष्ट्र म्हणजे संपूर्ण साम्राज्य, त्याच्याखाली मंडळ म्हणजे आजच्या राज्यांसारखे प्रांत, मग विषय म्हणजे जिल्हा, त्याच्याखाली नाडू आणि सगळ्यात छोटा भाग म्हणजे आपलं ग्राम
किंवा गाव एकदम व्यवस्थित रचना होती. पण या सगळ्या प्रशासनासाठी, मंदिरांसाठी, साहित्यिकांसाठी पैसा कुठून यायचा? तर राज्याच्या उत्पन्नाचे काही मार्ग होते, जसं की जमिनीवरचा कर म्हणजे जमीन महसूल, व्यापारावरची जकात, घरं आणि दुकानांवरचा कर, आणि होड्या किंवा तराफ्यांवर सुद्धा कर असायचा. आणि आता आपण आपल्या या कथानकाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. बघा, इतिहासात कोणतंही साम्राज्य कायम टिकत नाही. राष्ट्रकूटानंतर एका नवीन सत्तेचा उदय झाला. ते होते कल्याणीचे चालुक्य. आणि इथे बघा इतिहासाचं चक्र कसं फिरलं. राष्ट्रकूट वंशाचा शेवटचा राजा होता दुसरा कर्क. त्याचा पराभव झाला. आणि गंमत म्हणजे त्याचा पराभव कोणी केला? तर त्याचाच एक मांडलिक, ज्याचं नाव होतं दुसरा तैलप. ज्याप्रमाणे राष्ट्रकूट एकेकाळी मांडलिक होते, तसंच त्यांच्याच एका मांडलिकानं त्यांना हरवलं आणि नवीन चालुक्य घराण्याची स्थापना केली. या नवीन चालुक्य घराण्यातला पहिला सोमेश्वर नावाचा जो राजा होता, त्यानं कल्याण नावाचं एक मोठं शहर वसवून त्याला आपली राजधानी बनवलं. आणि हेच कल्याण शहर आज कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात बसव कल्याण या नावानं ओळखलं जातं. तर असा होता हा राष्ट्रकूट घराण्याचा संपूर्ण प्रवास. एक असं घराणं ज्यांनी भारतीय कला, साहित्य आणि प्रशासन या तिन्ही गोष्टींवर आपला एक असा ठसा उमटवला जो कधीच पुसला जाणार नाही. आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपण आज राष्ट्रकूटांबद्दल इतकं काही शिकलो, मग सांगा, एखाद्या राज्याचा वारसा, त्यांची ओळख खऱ्या अर्थानं कशामुळे टिकते? त्यांनी जिंकलेल्या लढायांमुळे, की त्यांनी निर्माण केलेल्या कैलास मंदिरासारख्या कलाकृतींमुळे आणि पंपासारख्या कवींच्या साहित्यामुळे? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या भागात.